आताची आणखी एक मोठी अपडेट राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती पोहोचलेत। जयंत पाटील मातोश्रीवर पोहोचल्याची मोठी बातमी। मातोश्रीवरती सुद्धा बऱ्याचशा घडामोडी घडतायत, कारण इंडिया आघाडीची आज संध्याकाळी बैठक आहे। मात्र त्यापूर्वी जे नवनिर्वाचित खासदार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत त्यांची सुद्धा एक मातोश्रीवरती बैठक आहे। त्याआधी जयंत पाटील मातोश्रीवरती पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात। सुस्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काय घडामोडी मातोश्रीवर? मातोश्रीवरती सर्व विजयी उमेदवार हे आता यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर पदाधिकारी सुद्धा मातोश्रीवरती दाखल होत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक आता सुरू झालेली आहे, ज्यामध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं जयंत पाटील सुद्धा उपस्थित आहेत। जयंत पाटील सुद्धा या बैठकीमध्ये असणार आहेत आणि एकत्रितपणे उद्धव ठाकरे जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत आणि विजयी उमेदवारांसोबत स्वतः उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत। बैठक ही आता सुरुवात झालेली आहे या बैठकीला मातोश्रीवरती आणि एक एक करत सर्व विजयी उमेदवार हे यायला सुरुवात झालेली आहे। सुस्मिता, धन्यवाद आणि अपडेट आपण घेत राहू। मातोश्रीवरती काय काय घडामोडी घडतायत? सध्या जयंत पाटील पोहोचलेत आणि ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार सुद्धा एक एक करून पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। क्षणोक्षणीचे अपडेट आपण घेतोय, राज्यातले सुद्धा आणि दिल्लीतले सुद्धा। दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय, कारण दिल्लीमध्ये आज दोन मोठ्या बैठका होणार आहेत। एक एनडीएच्या घटक पक्षांची पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली आहे, तर दिल्लीमध्येच इंडिया आघाडीची बैठक होणार आहे संध्याकाळी। इंडिया आघाडीच्या या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत अशी माहिती मिळते। तर इंडिया आघाडीच्या या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेते संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। तर ठाकरेंच्या गैरहजेरीचं कारण अजून काही समजलेलं नाही, मात्र त्यांच्याऐवजी संजय राऊत हे इंडिया आघाडीच्या बैठकीला संध्याकाळी दिल्लीमध्ये उपस्थित राहतील। दरम्यान मंगळवारी काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपण दिल्लीमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दुपारनंतर जाणार आहोत असं सांगितलं होतं, मात्र आता त्यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केलाय। मात्र हा दौरा रद्द करण्यामागचं कारण काही अजून समजू शकलेलं नाही। साठी दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईन, कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील। आज मुंबईतले खासदार मला भेटले, उद्या बाहेरगावचे खासदार येतील। सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील, त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेन।